रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्यामागचं राजकारण. पडद्यामागचं राजकारण. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, काल अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची घडामोड म्हणजे भारताचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचं भूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं काल जे व्हॅलेंटाईन डे साजरा झाला, या संपूर्ण देशानं त्यांचं असलेलं एकमेकाबद्दलचं प्रेम, एकमेकाबद्दल असलेली आपुलकी, याचं दर्शन संपूर्ण देशाला काल झालेलं आहे. आणि कारण होतं मराठी साहित्य संमेलन. आणि नरेंद्र मोदी साहेब एवढी तयारी करून आले होते की त्यांनी ज्ञानबा तुकाराम पासून सगळ्या ओव्या, अभंग, मराठी सुविचार, छावा, शिवाजी महाराज, मराठी अस्मिता, ह्या सगळ्या गोष्टीवर भाष्य केलं. आणि मित्रांनो, काल महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाला कुठेतरी एक स्वाभिमान, अभिमान जागा झाला की माझ्या मराठीला अभिजात दर्जा या सरकारनं दिल्याबद्दल शरदचंद्रजी पवार साहेबांनी मोदींचे आभार मानले. आणि एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पवार साहेब भाषण करून खाली बसत असताना मोदींनी त्यांना आधार, धीर दिला, हाताला धरून बसवलं, बाटलीतलं पाणी ग्लासमध्ये ओतलं आणि त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं काय प्रतीक करतंय मित्रांनो, की राजकारणाच्याही पलीकडं काही नाती राजकारणात जपायची असतात. त्याचं हे उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं काल शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट. आता या लोकसभेच्या धामाधुमीनंतर, विधानसभेच्या गदारोळानंतर ही झालेली भेट. आणि याच लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान नरेंद्र मोदी साहेबांनी पहिला वार तर शरद पवार साहेबांवर केला निवडणुकीच्या दरम्यान निवडून. त्यावेळेस अजितदादा सुद्धा व्यथित झाले. पण नंतर मोदी साहेबांच्या लक्षात आलं की ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकांना आवडलेली नाहीये. मग नंतर मात्र त्यांनी पवार साहेबांवर बोलण्याचं धाडस केलेलं आहे. आणि मित्रांनो, अमित शहा साहेब ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सभेला येतात त्यावेळेस पहिला वार ते शरद पवार साहेबांवर करतात कि महाराष्ट्र में भ्रष्टाचारियों का सरगना अगर कोई है तो शरद पवार है, ऐसा असं जोरदार ठासूनपणे हेच अमित शहा म्हणतात. आणि त्यांचेच नेते नरेंद्र मोदी साहेब एवढं प्रेम दाखवतात, हे काल महाराष्ट्रानं पाहिले. आणि याही नंतर शरदचंद्रजी पवार साहेब आणि मोदी साहेब ज्या पद्धतीनं एकमेकाशी बोलत होते, हे प्रेम व्यक्त होत होतं. हे व्हॅलेंटाईन साजरं झालेलं आहे. मित्रामित्रामध्ये व्हॅलेंटाईन साजरं होतं, पती पत्नीमध्ये व्हॅलेंटाईन साजरं होतं, भाऊ बहिणीमध्ये व्हॅलेंटाईन साजरं होतं. ज्याच्या ज्याच्या आपसातल्या माणसावर प्रेम आहे त्यांचं व्हॅलेंटाईन साजरं होतं. तसं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं व्हॅलेंटाईन साजरं झालं
आणि दिल्लीचं व्हॅलेंटाईन साजरं झालं, म्हणजेच नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट. या शरदाच्या चांदण्यामध्ये मोदी साहेब न्हाऊन निघाले. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोदी आणि पवारांचं प्रेम. याच मोदी साहेबांनी याच बारामतीमध्ये येऊन सांगितलं की पवार साहब की उंगली पकडकर मैं राजनीति सिखाऊं. त्याचं पुढे बरंच राजकारण झालं. पण आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे मित्रांनो की निश्चितच शरद पवार साहेब आणि मोदी साहेबांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झालेली असणार. जे काही 10-5 मिनिटं ते एकमेकाच्या जवळ जाऊन बोलत होते आणि नक्कीच याविषयी महाराष्ट्राच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाले. आता पवार साहेबांना, अजितदादांना हे दाखवायचं आहे का की मी जर मोदींना फोन केला, मी जर मोदींना एखादा शब्द टाकला तर मोदी माझा शब्द टाळणार नाही याची गॅरंटी शरद पवार साहेबांना आहे. हे अजितदादांना, पवार साहेबांना दाखवायचंय का? कारण जर मोदी साहेबांना जर शरद पवार साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेंचा आपल्याला गेम करायचा आहे, गेम म्हणजे राजीनामा घ्यायचा आहे किंवा कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा आहे, तर मोदी साहेब जर त्यांनी खाली आदेश दिले ते एका मिनिटात देवेंद्र फडणवीस राजीनामा मागू शकतात मित्रांनो. म्हणून मी जे टायटल माझं दिलेलं आहे, प्रेम, आपण पाहिलेलं आहे. नेम, सध्या महाराष्ट्रात 2 लोकांवर नेम आहे. एक आहे धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत माणिकराव कोकाटे. माणिकराव कोकाटेने तर जाहीरपणे कोर्टानंच सजा दिलेली 2 वर्षाची. त्यात त्यांनी पुढे वरच्या कोर्टात अपील केले, त्यांना जामीन मिळालेला आहे. आणि यावर पुढे आता विधान परिषदेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात, विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात, यावर बरंचसं काय अवलंबून आहे. नार्वेकर काय ऍक्शन घेऊ शकतात. आणि म्हणून काल वडट्टीवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे, महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जर राहुल गांधींना तुम्ही 2 वर्षासाठी खासदारकी रद्द करू शकता तर 2 वर्षासाठी त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते, तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी का नाही जाऊ शकत. आणि हा विषय कळीचा मुद्दा आहे मित्रांनो. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा अटळ आहे असं आता सर्व जाणकार पत्रकारांना वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं आता दुसरं टार्गेट पवार साहेबांचं धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंवर आरोप घेण्यासाठी, धनंजय मुंडेंची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी त्यांनी सुप्रियाताईंना मस्साजोग आणि परळीला पाठवलं. आणि मित्रांनो, सुप्रियाताई येऊन गेल्यासच परळीच्या महादेव मुंडेच्या प्रकरणाला चालना मिळालेली आहे. सुप्रियाताई येऊन गेल्यासच या संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणाला आता गती निर्माण होतीये. आणि जे काही अंतर्गत विषय आहेत, कॉन्फिडेन्शियल विषय आहेत, ते धनंजय देशमुखांना एसआयटीने सांगितलेले, असं धनंजय देशमुखांनी काल सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरांगेंनी देशमुख परिवाराची भेट घेतली आणि जरांगेंनी तर जाहीरपणे आता धनंजय मुंडेंचं नाव घेऊन राजीनामा मागितला. कारण त्यांचं असं मत आहे की गुन्हेगार, भ्रष्टाचार ही जी संघटित गुन्हेगारी आहे, या संघटित गुन्हेगारांच्या पाठीशी असलेला म्होरक्या महत्वाचा आहे. आणि हा त्यांच्या भाषेमध्ये, हा त्यांच्या दृष्टीनं हे गुन्हेगार हे धनंजय मुंडे आहेत असं जरांगेंना वाटतं. म्हणून जरांगेंनी काल पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर तोंड सुख घेतलं आणि त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस बघा, हा तुम्हाला एक चांगली संधी आहे. ही चांगली संधी आहे की तुम्हाला न्याय तुम्ही देताय, हे भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल. जर तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर ही संधी तुम्ही दवडू नका. अन्यथा 25 तारखेपासून देशमुख परिवार अन्नत्याग करणार आहे. आणि मित्रांनो, जर अन्नत्याग त्यांनी जर हे सुरू केलं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी, आणि मस्साजोगचे ग्रामस्थ एवढी एकोप आहे त्यांचा, जर जरांगेन आपल्या
संतोष देशमुखच्या परिवारात जर चूल नाही पेटली तर अख्ख्या मस्साजोगमध्ये चूल नाही पेटणार मित्रांनो. आणि याचं वावटळ एवढं वाढल, याचं रोष महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेच्या मनामध्ये याबद्दल एवढी या सरकारबद्दल घृणा निर्माण होईल. आणि सरकारची प्रतिमा आधी तर डागाळलेली आहेच, आता याही पेक्षा जास्त 25 तारखेपासून हे डागाळण्याची शक्यता आहे. म्हणून कुठंतरी ह्याचं पॅचअप करण्यासाठी, कुठंतरी हे थांबवण्यासाठी, अन्नत्याग आंदोलन थांबवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी धसांना पुन्हा पाठवलंय का? त्यामुळे आज पुन्हा धस भेट घेणार आहेत, धस प्रयत्न करणार आहेत की मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन करू नये. आणि जर हे केलं तर याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील मित्रांनो. कारण दिवसेंदिवस हे सरकार डॅमेज होत चाललेलं आहे. आता कुणामुळे डॅमेज होत चालले? अख्ख्या महाराष्ट्रातल्या लहान पोराला बच्चाला सगळ्या कळतं. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की किती जरी नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या, किती जरी नीतिमत्ता रोज उघडून जरी दिली तरी त्या नीतिमत्तेचा कुठेही परिणाम त्यांच्यावर होत नाही. हे आता महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे कोणत्याही परिस्थितीमध्ये राजीनामा देण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. अजितदादा त्यांचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. आणि देवेंद्र फडणवीस वरून आदेशाची वाट बघतायत का, अशी शंका महाराष्ट्राच्या पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण व्हायला गेली. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर शरद पवार साहेबांनी जर कानामध्ये मोदींच्या काही गोष्टी सांगितल्या असत्याल तर मोदी नक्कीच यावर लक्ष घालतील. कारण अमित शहा साहेबांची भेट 2दा खासदार बजरंग सोनवणे आणि सुप्रियाताई सुळेंनी घेतलेली आहे. आणि यामध्ये अमित शहानी सांगितलेले की महाराष्ट्र में ज्यांचं जो धनंजय मुंडे प्रकरण त्यात मी लक्ष घालील, असं जाहीर आश्वासन जर तुम्हाला सुप्रियाताई सुळेंना दिले. म्हणून सुप्रियाताई सुळेंना पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे की राजीनामा होणार. आणि हा राजीनामा 3 मार्चच्या आत होण्याची शक्यता अशी वाटते मित्रांनो. कारण आता अधिवेशन सुरू होत आहे, याच्यामध्ये अजून बरेच काही प्रकरण बाहेर येत आहेत. दररोज नवीन प्रकरण बाहेर येत आहेत. सुरेश धस आक्रमक झालेले आहेत. सुरेश धसांना हे आपण भेटल्याचं हे सगळं पॅचअप करण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, 1-2-4 दिवस 8 दिवस, पण हे पॅचअप होईल असं आता आम्हाला वाटायला लागलं. आता लोकांच्या मनामध्ये पुन्हा सुरेश धसांबद्दल उत्सुकता निर्माण होईल. कारण सुरेश धसांनी काल जे 4000 पानाचं आरोपांचं गाठोडं घेऊन जे बसले होते सुरेश धस, हे एवढं माझ्याकडे बाजार आहे, एवढा बंडल आहे, एवढा भ्रष्टाचार आहे, असे 400 कोट 100 कोट बदल्यामधले कोट्यावधी रुपयाचा हिशोब त्यांनी सांगितलेला. अहो अक्षरशः धनंजय मुंडेंचं म्हणजे अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग देण्याचं रेट कार्डच त्यांनी पत्रकारांसमोर ठेवलंय मित्रांनो. आता हे रेट कार्ड धसांना कोणी पुरवलं? काही धसांनी मनाने रेट कार्ड तयार केले, त्या धसांनी फक्त आरोप करण्यासाठी हे रेट कार्ड तयार केलेले आहे. बरं, प्रश्न असा आहे की एवढे आरोप होऊनही तुम्ही, आता धनंजय मुंडे साहेब आजारी आहेत म्हणून त्यांनी सांगितलं की आता मला 2 मिनिटं बोलता, तुम्ही बोलू नका, पण तुम्ही कमीत कमी लिखी स्वरूपात हे आरोपांचं खंडन करा ना. तुमच्यावर राखेचे आरोप झाले, तुम्ही खंडन करायला पाहिजे. तुमच्यावर संघटित गुन्हेगारीचे आरोप झाले, त्याचं तुम्ही खंडन करायला पाहिजे. वाल्मिक कराड आपला आर्थिक भागीदार आहे, याच्यावर तुमच्यावर आरोप झाले, त्याचं तुम्ही खंडन करायला पाहिजे. तुमच्यावर हार्वेस्टर म्हणजे शेकडो शेतकऱ्यांकडून 8 लाख प्रत्येकी ऊसतोड यंत्रांमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांकडून 8 लाख घेतले, असा जवळपास 12-13 कोटीचा हिशोब, त्याच्यावर तुम्ही आरोप झाले, त्याच्यावर तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत त्यांनी उत्तर देऊन ह्याचं खंडन केलं पाहिजे. आता ते जातं की दमनियाताईंवर मी नुकसानीचा दावा करील, असं करील, फौजदारी दाखल, काय काय त्यांचे ते कायदेशीर बाजी करतील म्हणतात, सांगतात. मग तसं तुम्ही प्रत्येक गोष्टीचं खंडन करायला पाहिजे आणि सांगून टाकायला पाहिजे की यात माझा कोणताही दोष नाही. आणि म्हणून अजितदादा म्हणतायत का की दुरान्वयी संबंध नाही. आता एवढे संबंध दिसून सुद्धा जर अजितदादा धनंजय मुंडेंना पाठीशी घालत असाल तर करुणा मुंडेंनी काल स्फोट केलेला आहे. सांगितलेले की फार्म हाऊसवर धनंजय मुंडेंना भेटायला अजितदादा येतात आणि फार्म हाऊसहून धनंजय मुंडे अजितदादांना सोडवायला जातात. ह्याचा अर्थ काय? हे करुणा मुंडेंनी का सांगितलं? म्हणजे करुणा मुंडेकडे अशी काही बरीच प्रकरणं आहेत का? करुणा मुंडेकडे अशी काही गुपित आहेत का की ज्याचा परिणाम धनंजय मुंडेंच्या
पुढे राजकीय जीवनावर होऊ शकतो, ज्याचा परिणाम पुढे महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो. म्हणून कुठंतरी आता हे 3 तारखेच्या आत काही जर पॅचअप करता आलं ह्या सरकारला, सर्वप्रथम पहिला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणे, धनंजय मुंडेंना सांगणे की तुम्ही आता थोडा 6 महिने आराम करा, याची पूर्ण चौकशी होऊ द्या, तर सरकारची प्रतिमा ही सुधारू शकते, असं एक साधारणतः आमचं मत आहे मित्रांनो. हे असं शेवटी राजीनामा इतक्या दिवस धसांनी राजीनामा मागितला नव्हता. इतके दिवस धस म्हणजे मी कुठं राजीनामा मागितलाय, त्यांच्याच प्रकाश सोळंकेंनी राजीनामा मागितलाय, राष्ट्रवादीच्याच खासदार राजीनामा मागतायत, मी कुठं राजीनामा मागतोय. पण आता सुरेश धसांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे, ते म्हणले ज्यावेळेस त्यांच्याकडे सबळ पुरावे आले, ज्यावेळेस त्यांच्याकडे 4000 पानाचं गाठोडं आलं, भ्रष्टाचाराचे पुरावे आले, पीक विम्याचे घोटाळ्याचे पुरावे आले, आणि मग धसांनी हे प्रकरण धसाच लावायचं ठरवलंय का, हा प्रश्न या महाराष्ट्राच्या जनतेला पडतोय मित्रांनो. आणि धसांनी सांगितले की आता माझी भेट हा विषय, आता पुन्हा पुन्हा मला चिडू नका, हो मी भेटलो, त्यांनी मान्य केलेलं आहे, आणि याचं डॅमेज धसांना झालेलं आहे. त्यामुळे धसांनी किती जरी सांगितलं की याचं मी किती जरी दुसरी, शेवटी मांजर किती जरी डोळे झाकून दूध पित असं, तर सगळं जग बघायला लागले. सगळ्या जगांना सगळं आजकाल राजकारण कळतं की फक्त एखादा रत्नाकर औसेकर बोलून दाखवतो आणि लाखो लोक बोलत नाही, आपली भावना व्यक्त करतात, कोणी कमेंटच्या माध्यमातून, कोण मित्रात बोलताना, कोण, पण प्रत्येकाच्या भावना त्याच आहेत की यामध्ये धसांचं चुकलं, आणि धसांना याची जाणीव झालेली आहे. आणि सुप्रियाताई ज्यावेळेस आल्या त्यावेळेस धसांना मस्साजोगच्या कोणत्याही नागरिकांनी बोलवलेलं नाहीये. त्यामुळे सुप्रिया सुळेच्या दौऱ्यात धसांची एंट्री झालेली नाहीये. आणि खरं म्हणजे हे जे प्रकरण लावून धरलेलं आहे, हे धसांनी लावून धरलंय. पहिल्या विधानसभेमध्ये आवाज आणि या संतोष देशमुखच्या हत्येचं जे वर्णन धसांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, सादर केलं, त्याचे परिणाम या महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहेत मित्रांनो. आणि हे प्रकरण त्यांनीच लावून धरले. महादेव मुंडेचं सुद्धा प्रकरण धसांनीच काढलेले आहे. त्यामुळे हे असे प्रकरण धसांच्या आता हातामध्ये आहेत. धसांकडे अजून बरंच काही आहे मित्रांनो, आणि हे धस बाहेर काढणार आहेत असं आम्हाला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये धसांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा आहे का? बरं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन साध्य काय होणार, तर ह्या चौकशीला गती येणार आहे का? त्यामुळं आता अजून तरी मुख्यमंत्र्यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. आता अजून तरी मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत कोणती मोठी ऍक्शन घेतलेली नाही. अजूनही मुख्यमंत्री अजितदादाकडे टोलवतात, अजितदादा मुख्यमंत्र्यांकडे टोलवतात. शेवटी हे दोघे मिळून धनंजय मुंडेंकडे सांगतात की आता तुम्हीच विचार करा, की नैतिकता अजितदादांनी शिकवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही काल सुद्धा सुप्रियाताई सुळेने वारंवार नैतिकता 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 याचा विषय काढलेला आहे. त्यामुळे कुठंतरी आता ही नैतिकता हा शब्द कामाला येऊन यांचा राजीनामा होईल का? आणि जर नाही दिला तर नक्कीच या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. जरी अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरी सगळे विरोधक याचा विरोध करणार, पायऱ्यावर बसून बोर्ड दाखवणार, म्हणजे आंदोलन करणार, सभात्याग करणार, अधिवेशनावर बहिष्कार घालणार, चहा पाण्यावर बहिष्कार, म्हणजे बरेच काही प्रकरण होणार आहेत. म्हणजे हे पुढचं सगळं आता दिसायला लागलेलं आहे की विरोधकांना आयतं कुलीत मिळालेलं आहे. आणि नक्कीच माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे या प्रकरणावर या सरकारला अडचणीत आणि कोंडीत पकडण्याचं, बरं शेवटी कोंडीत पकडून उपयोग काय? कारण शेवटी हे बहुमताचं सरकार आहे, 5वी बहुमत आहे, म्हणजे जबरदस्त बहुमत आहे. आजपर्यंत विधानसभेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त बहुमत मिळालेलं हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारवर काही परिणाम होणार नाही, पण सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारला हे डॅमेज कंट्रोल आता करावं लागणार आहे. आणि मी काल सुद्धा अंदाज व्यक्त केला होता मित्रांनो, की कदाचित एक माझा असा अंदाज आहे की धनंजय मुंडेंना प्रकृतीच्या कारणास्तव एक आरामाची गरज आहे असं सांगून ते हे म्हणजे ही जी नामुष्की आहे राजीनामा देण्याची, त्याच्यातून काहीतरी पळवाट निघू शकते का, असं माझा अंदाज आहे. असं होऊ शकतं का? कारण तसं होईल एखाद्या दिवस. कारण प्रकृती कारणास्तव मला आरामीची गरज आहे, माझी प्रकृती आधी महत्वाची, नंतर आपण हे समाजकार्य आणि मंत्रीपद वगैरे सांभाळू असं धनंजय मुंडे म्हणतील का? आणि हे कारण पुढे करून त्यांचा राजीनामा होऊ शकतो का? किंवा ते रजेवर, लॉंग लिव्हवर जाऊ शकतात का?
जसं सरकारी कर्मचारी जसं लॉंग लिव्हर आजारी रजा घेऊन जातात 5-6 महिन्याचे, तसा प्रकार काय होऊ शकतो का? असा एक माझा अंदाज आहे की असं एक 3 तारखेच्या आत घडू शकल. आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काय काय राष्ट्रीय वर्तमानपत्राचा मी हवाला देऊन मी तुमच्या समोर हे मुंडेंचं बदल्यांचं रेड कार्ड मी तुमच्या समोर दाखवतो. हे मी तयार केलेलं किंवा कुणाचं मनोकल्पिक किंवा कोणती कल्पना विलास हा नाहीये. तर मुंडेंचे बदल्यांचं रेड कार्ड सुरेश धस यांनी केला. गौप्यस्फोट दरपत्रक केले जाईल. आता सुरेश धसांना हे दरपत्रक कुणी पुरवलं? सुरेश धसांना हे कुठं उमजून आलं? आणि सुरेश धस याविषयी पूर्ण कॉन्फिडेन्शियल आहेत का? आणि सुरेश धसांची याच्यामध्ये खंबीर भूमिका आहे का? का सुरेश धसाने यामध्ये सुद्धा राजकारण करायचंय का? यामध्ये सुद्धा अर्थकारण आहे का? यामध्ये सुद्धा पुढे होणाऱ्या काही मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत का? याचा सुद्धा विचार महाराष्ट्राची जनता करते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मी काल सुद्धा सांगितलं की कृषी मंत्र्यांच्याच मागे हे महाराष्ट्राचं राजकारणाचे ग्रह का लागतात. कारण आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. एकनाथ खडसे असतील, दादा भुसे असतील, धनंजय मुंडे असतील, आता माणिकराव कोकाटे. म्हणजे जो कृषी मंत्री पद घेईल त्याला घरची वाट धरावी लागते का, अशी शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये यायला लागली. आणि मित्रांनो, त्यांनी जे दरपत्रक जाहीर केले कृषी खात्याच्या बदल्यांचं, तिथं प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार असतो. रोजगार हमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही, कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नसतो. तुम्ही काल सुद्धा एक घटना बघितलेली आहे की एका कृषी सहाय्यकानं कार्यालयामध्येच आत्महत्या केली, वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून. म्हणजे ही सुद्धा घटना ह्या कृषी खात्यामध्ये होत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे रेड कार्ड आपल्या समोर पत्रकारांसमोर सुरेश धसाने ठेवलेले आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पीक विम्याचा तर घोटाळा आहेच, पण आता त्यांनी या बदल्यामध्ये प्रचंड करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय. तर त्यांनी सांगितले कृषी सहाय्यक जर बदली करायचा त्याचा दर काय? कृषी सहाय्यकाचा दर आहे 60,000 रुपये. कृषी पर्यवेक्षकाचा दर आहे 1,50,000 रुपये. कृषी अधिकाऱ्याचा दर आहे 3 लाख रुपये. क्षेत्रीय मंडळ अधिकाऱ्याचा दर आहे 2 लाख रुपये. कार्यालयीन कृषी अधिकाऱ्याचा दर आहे 2 लाख रुपये. तालुका कृषी अधिकाऱ्याचा दर आहे 5 लाख रुपये. तंत्र अधिकाऱ्याचा दर आहे 4 लाख रुपये. उपविभागीय कृषी अधिकाऱ्याचा दर आहे 7 लाख रुपये. कृषी उपसंचालकाचा रेट आहे 5 लाख रुपये. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याचा रेट आहे 9 ते 30 लाख रुपये. आणि विभागीय कृषी म्हणजे संचालक याचा रेट आहे, जर ठाणे विभागात पाहिजे असेल तर 80 लाख रुपये. कृषी विभाग संचालक पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजी इथं पाहिजे तर 60 लाख रुपये. विभागीय कृषी संचालक अमरावती, नागपूर 40 लाख रुपये. संचालक गुणनियंत्रण कृषी आयुक्त पुणे 10 कोटी रुपये. याचा रेट भयानक आहे. मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे 2 कोटी रुपये रेट आहे. कृषी उपसंचालक खते याच्यामध्ये 1 कोटीचा रेट आहे. आणि मुख्य निरीक्षक बियाणे 50 लाख रुपयाचा रेट आहे. कृषी अधिकारी गुणनियंत्रण 1 कोटीचा रेट आहे. तंत्र अधिकारी गुणनियंत्रण 2 कोटीचा रेट आहे. कृषी अधिकारी कीटकनाशके राज्यांतर्गत जर पाहिजे असेल तर 60 लाख रुपये. आणि अधिकारी कीटकनाशके राज्याबाहेर पाहिजे असेल तर 80 लाख रुपये. तंत्र अधिकारी बियाणे असेल तर 40 लाख रुपये. तंत्र अधिकारी गुणनियंत्रण अमरावती भागात पाहिजे असेल तर 50 लाख रुपये. तंत्र अधिकारी गुणनियंत्रण पुणे भागात पाहिजे असेल तर 70 लाख रुपये. तंत्र अधिकारी गुणनियंत्रण ठाण्यामध्ये पाहिजे तर 1 कोटी रुपये. तंत्र अधिकारी गुणनियंत्रण नाशिक, लातूर, कोल्हापूर पाहिजे तर 80 लाख रुपये. तंत्र अधिकारी गुणनियंत्रण छत्रपती संभाजीनगर पाहिजे तर 1 कोटी रुपये. तंत्र अधिकारी गुणनियंत्रण नागपूर 1 पाहिजे असेल तर 30 लाख रुपये. विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पुणे विभाग पाहिजे असेल तर 1 कोटी रुपये. विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पुणे जिल्हा पाहिजे तर 80 लाख रुपये. आणि विभागीय गुणवत्ता निरीक्षक अहिल्यानगर सोलापूर पाहिजे तर 60 लाख रुपये. हे बदल्यांचं रेट कार्ड आहे. एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या हवाल्यानं हे मी तुम्हाला वाचून दाखवले मित्रांनो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी वारंवार तेच बोलतोय की भ्रष्टाचार हा गुळगुळीत शब्द झालेला आता सहज अगदी नॉर्मल घेतलं जातं भ्रष्टाचार. कारण त्यांना सुद्धा एवढे वर पैसे मोजावे लागतात एखादी पोस्टिंग घेण्यासाठी. भ्रष्टाचार तर ते करणारच. आणि शेवटी हा भ्रष्टाचाराचा पैसा कोणाचा आहे? तुमचा ना आमचा, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा. मग तुम्ही कर रूपाने पैसे देता, जीएसटीच्या रूपाने पैसे देता, या सरकारला जमा करता,
मुद्रांकाच्या रूपानं पैसा जमा होतो, महसूल होतो, टॅक्सेसच्या रूपानं, अशा अनेक रूपानं हा जो कर रूपानं पैसा जमा होतो, ते हे असे भ्रष्ट अधिकारी आणि मंत्री मिळून या संपूर्ण महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम करतायत. मित्रांनो, हे मी नाही बोलत तर हे सगळे वर्तमानपत्र बोलतायत, हे सगळे पत्रकार बोलतायत. सगळे धस तर जाहीरपणे त्यांचेच पक्षाचे, त्यांचेच माहितीचे आमदार, त्यांच्याच मंत्र्यांचा रेड कार्ड आपल्या समोर वाचून दाखवत आहेत. यापेक्षा महाराष्ट्रासाठी अजून काय शोकांतिका राहणार आहे मित्रांनो. आणि मला आता असं वाटतंय की आता खरंच पवार साहेबांनी काल काही या विषयावर चर्चा केली का, आणि जर केली असेल तर त्याचे पडसाद तुम्हाला 2-4 दिवसात दिसतील का, आणि जर दिसणार असतील तर माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर देशमुख परिवाराने अन्नत्याग आंदोलन सुरू केलं तर त्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील आणि या युतीच्या सरकारवर काय परिणाम होतील, यात तुमचं मत काय, तुमच्या कमेंट्स. मित्रांनो, फक्त कमेंट्सला भाषा असभ्य वापरू नका, कारण या कमेंट्सवर सर्वांचं लक्ष असतं. या कमेंट्सला सरकार सुद्धा वाचतं, या कमेंट्सला आम्ही सुद्धा वाचतो, माता भगिनी वाचतात, मुलं वाचतात, त्यांच्यावर परिणाम होतात. फक्त कमेंट्सची भाषा ही शुद्ध ठेवा, अशी हात जोडून माझ्या सगळ्या कमेंट्सवाल्यांना विनंती आहे. कारण जेवढं कमेंट्स तुम्ही चांगल्या भाषेत लोकांपर्यंत तुमच्या भावना पोहोचू शकता, तेवढ्या तुमच्या कमेंट्सला सुद्धा लाईक मिळतील मित्रांनो. पण तुम्ही जर त्या कमेंटची भाषा असभ्य घेतली, कुठेतरी खालच्या पातळीची भाषा आली कमेंट्सला सुद्धा, तर सुद्धा आपल्या पुढच्या पिढीवर काय परिणाम होतो याचा आपण विचार केला पाहिजे. आणि मित्रांनो, शेवटी हे जे माध्यम आहे, युट्यूबचं माध्यम, युट्यूब चॅनल, विश्लेषणाचं जे माध्यम आहे, यामधून हे जे विषय आहेत, हे विषय माझ्या मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य साधारण माणसाला साध्या मराठी भाषेत समजावे, सोप्या भाषेत, अगदी त्याला कोणताही अलंकारिक टच न देता अगदी सोप्या भाषेत त्यांना समजावे, हा आमचा या कार्यक्रमामागचा उद्देश. यामध्ये आमचा कोणत्याही पक्षाशी, कोणत्या नेत्याशी कोणताही दुरान्वयी संबंध नाही, आणि आमचं चॅनल कोणीही पक्ष चालवत नाही, तर हे चॅनल चालवतो आपल्या सर्वांचा आवडता रत्नाकर औसेकर. मित्रांनो, आता भेटूया पुन्हा अजून उद्या. आज काय काय घडतं नवीन. आता आज सुरेश धस जाणार आहेत देशमुख परिवाराची भेट घ्यायला. आता हा देशमुख परिवार सुरेश धसांना कितपत रिस्पॉन्स देतो, का सुरेश धसांना काही तिथली मस्साजोगचे लोक जाब विचारतील का, की तुम्ही का भेटलात, याचं उत्तर सुरेश धस काय देतील, की मी सुरेश धस धनंजय मुंडेंना का भेटले, याचं उत्तर ऐकण्यात फार मनोरंजन राहणार आहे. म्हणून याच्यात म्हणजे हे मनोरंजनाचा विषय नाही, हा नाहीये, पण एक कुतूहलाचा विषय राहणार की सुरेश धस याचं उत्तर काय देतील, याचं हे पॅचअप कसं करतील, हाही विषय महत्वाचा आहे मित्रांनो. कारण आता संपूर्ण संतोष देशमुखची हत्या हा जिव्हाळ्याचा एक सर्वांच्या 14 करोड जनतेचं लक्ष या प्रकरणावर आहे. प्रत्येक आता मला सांगतो, मला विदर्भातून फोन येतात, मला पश्चिम महाराष्ट्रातून फोन येतात, मला काल गोव्याहून फोन आले, दूरदूरून फोन येतात, सिकंदराबाद, म्हणजे अक्षरशः फोन सांगत मला काल चेन्नई सुद्धा फोन आले की दादा खरंच धनंजय मुंडे राजीनामा देणार का. माझा मराठी समाज, माझा मराठी बांधव या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. मी पाहिले नाही माझा मराठी बांधव कुठंपर्यंत आहे. मी वसई विराच्या त्या डोंगरावर गेलो होतो मित्रांनो, हितेंद्र ठाकूरांचं काम होतं, तर त्या ठिकाणी मी बघितलं की माझा मराठवाड्यातला, उस्मानाबाद जिल्ह्यातला, बीड जिल्ह्यातला सामान्य माणूस तिथल्या त्या डोंगरावर आपलं बंगला बांधून तिथं राहिलेला आहे. आणि हा मराठी माणूस माझा किती विस्तारलेला आहे, विखुरलेला आहे, आणि तिथंपर्यंत आपलं चॅनल जाऊन पोहोचले. तिथून मला फोन येतात मित्रांनो की काव प्रत्येकाचा कुतूहलाचा विषय एकच आहे, धनंजय मुंडे राजीनामा देणार का, माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का, दादा नीतिमत्ता आहे का, दादा मला फार राग येतो. मग सगळं तुमच्या भावना मान्य आहेत, पण मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सांगतोय ना, सत्तेपुढे शहाणपण चालत नाहीये. आणि त्यामुळं आपण त्यावर चिंतन करायचं, आपण त्यावर विश्लेषण करायचं. तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते घ्यायचं, जे आवडत नाही ते सोडून द्यायचं. फक्त मला तुमच्या कमेंट्सची अपेक्षा मित्रांनो, चांगल्या कमेंट्स करा. म्हणजे मी म्हणत नाही माझं कौतुक करा, पण तुम्हाला ज्या गोष्टी भावतात त्या तुम्ही बोलायला शिका. त्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, तुमच्या भावना बाहेर येणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाहीला समर्थन होणार नाही. म्हणून संविधानाच्या घटनेचा अधिकार दिलाय, त्या घटनेचा अधिकार घेऊन अगदी सभ्य भाषेमध्ये जर आपल्याला काही कमेंट्स करता तर आपण जरूर करा, त्याचं मी स्वागत करील. आणि मित्रांनो चला आता रजा घेऊया, बघूया आज काय काय घडतंय.
पुन्हा उद्या बोलायला आपण तर आहेतच. नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.